नमस्कार. आज तेलंगणा विधानसभेचा जो निकाल लागला त्या निकालाच्या नंतर महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांचे मोठ्या उद्विग्न अवस्थेत फोन आले आणि शेतकरी सातत्याने उद्विग्नपणे हाच प्रश्न विचारत होते की तेलंगणामध्ये असा कसा काय निकाल लागला. भावांनो, ही गोष्ट खरी आहे की तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीला पराभव स्वीकारावा लागला. हा अतिशय निसटता पराभव होता. म्हणजे तेलंगणातील 40% जनतेने शेतकऱ्यांच्या सरकारच्या बाजूने कौल दिला होता. अतिशय 1-1.5% मतदारांनी आपल्या विरोधात कौल दिल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागलेला आहे. नुसत्या शेतीच्या प्रश्नावरती राजकारण करून जमत नाही, तर त्यासोबत इतरही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. हेही जी काही शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना वारंवार येणारी अनुभूती होती तीच तेलंगणाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला पुन्हा एकदा आली की नुसत्या शेतीमातीच्या प्रश्नावरती या देशामध्ये मतदान होत नाही, तर इतर गोष्टींचाही मतदारांवरती प्रभाव पडतो. धर्माचा असेल, जातीचा असेल, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम झाला आणि फार कमी फरकानं आपण त्या ठिकाणी तिथलं राज्य गमावलेलं आहे. राज्य गमावलंय म्हणजे आपण फार मोठ्या संकटात सापडलोत असा त्याचा भाग होत नाही. अतिशय कमी फरकाने आपण त्या ठिकाणी आपल्या जागा गमावल्या आहेत. म्हणजे 40% तेलंगणातल्या जनतेने आपल्याला त्या ठिकाणी कौल दिलेला आहे आणि आपण तो कौल मान्य करूया. भारत राष्ट्र समितीच्या सर्व निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो व त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी फार ताकदीने या निवडणुका लढवल्या आणि विपरीत परिस्थिती असताना सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी मतदान घेतलं. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं आपण त्यांचे अभिनंदन व त्यांचा आभार व्यक्त करूया. भावांनो, 10 वर्षापूर्वी तेलंगणाची स्थापना श्री केसीआर यांनी मोठ्या संघर्षानंतर करून घेतली होती आणि तेलंगणाची स्थापना झाल्याच्या नंतर तिथे त्यांनी तेलंगणाच्या पुनर्निर्माणासाठी मोठं काम उभं केलं. गेल्या 10 वर्षात तेलंगणात जे काम झालं ते येणाऱ्या 100 वर्षात होईल का नाही याबद्दल आपण शंका व्यक्त करतोय या ठिकाणी. कारण जे काम श्री केसीआर यांनी 10 वर्षात तेलंगणात केलं ते पुढे होण्याची शक्यता नाही. मुळात ही विशेष दुर्दैवी आहे की तेलंगणामध्ये श्री केसीआर सरकार यांचं जाणं हे भारतातल्या एकूणच सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी धक्कादायक व दुःखद बाब आहे. त्यातल्या त्यात तेलंगणातल्या शेतकऱ्यांसाठी तर ही अतिशय मोठी गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. चिंताजनक ती याच्यासाठी आहे की ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असणारं श्री केसीआर यांचं सरकार गेलं त्याच दिवशी तिथल्या शेतकऱ्यांना मोठ्या चिंतेत टाकणारी एक गोष्ट घडली. ती गोष्ट अशी म्हणजे शेजारच्या राज्याने तिथल्या नागार्जुना सागर या धरणावरती कब्जा केला आणि तेलंगणातल्या शेतकऱ्यांच्या हक्काचं असलेलं पाणी हे त्यांच्या राज्यात सोडून घेतलं. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा नेता नसला की काय होतं याचं उदाहरण त्यांना पहिल्याच दिवशी अनुभवायला मिळालेलं आहे. जसे जसे दिवस जातील तसे तसे तेलंगणातल्या शेतकऱ्यांनी ह्या 1.5% मतदारांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसायला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी तर काही लोक अशी भीती व्यक्त करतात की शेतकऱ्यांसाठी जे काही काम केसीआर यांनी उभं केलं होतं ते सगळं काम येणाऱ्या काळात बंद पडणार आहे. शेतकऱ्यांसाठी श्री केसीआर यांनी शेतीत भांडवली गुंतवणूक देण्यासाठी प्रति एकरी 10,000 रुपयाची जी हेतुबंधू योजना राबवली होती ती तात्काळ पूर्वलक्षी प्रभावाने बंद होणार आहे. म्हणजे 28 तारखेला या रब्बीच्या हंगामाचे 5,000 रुपये प्रति एकरी शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार होते. पण आता जे सरकार आले त्या सरकारने निवडणूक आयोगाला विनंती करून हे पैसे थांबवले होते. आता हे पैसे ते देणार आहेत का नाहीत याच्याबद्दल सर्वच लोक साशंक आहेत. पण मला अशी खात्री आहे की याच्यानंतर तेलंगणामध्ये हेतुबंधू ही योजना चालणार नाही. तिथल्या शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी कुठलेही पैसे मिळणार नाहीत याबद्दल मी विश्वास व्यक्त करतो. नंबर 2 ची गोष्ट, तिथल्या शेतकऱ्यांना केसीआर यांनी जे काही 12 महिने पाणी उपलब्ध करून दिलं होतं. आपण आत्ताच पाहिलं की नागार्जुना सागरवरती शेजारच्या राज्यांनी कब्जा केला व त्यांच्या हक्काचं पाणी सोडून घेतलं. तरी मला या ठिकाणी तेलंगणातल्या शेतकऱ्यांना याच्यानंतर शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल का नाही याच्याबद्दलही मोठी चिंता वाटते. त्याचबरोबर विजेचा जोही प्रश्न अतिशय गंभीर होणार आहे. कारण यावर्षी पाऊस कमी पडल्याचं कारण दाखवून आणि आलेलं सरकार हे साधारण शहरी मानसिकतेचं असल्यामुळं तिथल्या ग्रामीण जनतेला वीज मिळणार नाही अशी माझी या ठिकाणी निश्चित खात्री आहे. आणि केसीआर यांनी गाव पातळीवर शेतकऱ्यांच्या धानाच्या खरेदीसाठी जी काही खरेदी केंद्र सुरू केली होती ती खरेदी केंद्र ही निश्चितपणाने बंद होणार.
म्हणजे केसीआर यांचं सरकार जाताच तिथल्या शेतकऱ्यांवरती जो काही अन्याय आणि संकटाचा वर्षाव सुरू झालेला आहे तो कायम येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे. आणि मला तर अशी भीती वाटते की या ठिकाणी 10 वर्षापूर्वी तेलंगणाची जी ओळख होती जगामध्ये की शेतकरी आत्महत्यांचा प्रदेश म्हणून, ती येणाऱ्या 10 महिन्यात पुन्हा ती ओळख तेलंगणा परत एकदा प्राप्त करून घेईल का काय, अशी या ठिकाणी मला भीती वाटायला लागली. भावांनो, श्री केसीआर यांनी तेलंगणामध्ये जे काही महत्वपूर्ण कामं केली होती, म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी शेतीत प्रति एकरी 10,000 रुपये देण्याची योजना असेल, तिथल्या शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी बारमाही पाण्याची योजना, सिंचनाची योजना असेल, तिथल्या शेतकऱ्यांना ते पाणी शेतात देण्यासाठी 24 तास विजेची योजना असेल, किंवा ते काही शेतामध्ये जे काही माल उत्पादित झालाय तो माल गाव पातळीवरच खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्राची योजना असेल, या सगळ्या योजना भारतातल्या सर्व प्रत्येक शेतकऱ्याला लागू व्हाव्या यासाठी आपण देशभरामध्ये किसान सरकार आणण्यासाठीचं एक स्वप्न पाहून गेल्या 1 वर्षभरापासून महाराष्ट्रात काम करतोय. आज झालेल्या निकालाचा विपरीत परिणाम या सगळ्या आपल्या कामावर होईल का, तर बिलकुल नाही. आपण या कामावरती आपल्या बिलकुल विपरीत परिणाम होऊ द्यायचा नाही. देखो, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. पहिल्यांदा श्री केसीआर सारखा एक खंबीर नेता, खंबीर नेतृत्व आपल्याला या ठिकाणी लाभलंय की ज्यांनी आपल्याला घोषणाच दिली होती अब की बार किसान सरकार. केसीआर यांच्या सरकारवरती, त्यांच्या गोष्टीवरती विश्वास ठेवून आपण त्यांच्यासोबत गेलोत. मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा केसीआरांवरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि केसीआरांच्या हातातून जे तेलंगणाचं राज्य गेलं तर त्याच्या बदल्यात आपण महाराष्ट्रातील राज्य त्यांच्याकडे देऊन महाराष्ट्रातले शेतकरी सुजलाम सुफलाम करून तिथल्याही महाराष्ट्रातल्याही शेतकऱ्यांना प्रति एकर 10,000 रुपये, महाराष्ट्रातल्याही शेतकऱ्यांना 24 तास वीज, महाराष्ट्रातल्याही शेतकऱ्यांना बारमाही पाणी, महाराष्ट्रातल्याही शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या खरेदीसाठी गाव पातळीवर व्यवस्था, अशा सगळ्या योजना तिथल्या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने केसीआर यांनी पुरवल्या त्याच पद्धतीने आपणही महाराष्ट्रातही या योजना राबवू. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी या ठिकाणी